एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील निदा खानच्या मदतीला धावून आलेत। केवळ मीडियाच्या सूडबुद्धीमुळे निदा खानच्या कुटुंबाला वेदना होत असल्याचं जलील म्हणालेत। निदाला यातना आणि भीतीचा सामना करावा लागतोय असं देखील जलील म्हणतायत। कंपनीनं खूप उशिरा का होईना स्पष्टीकरण दिलं असंही त्यांनी म्हटलंय। मीडिया ट्रायलमुळे निदाला खूप सहन करावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान अजूनही फरार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी निदा खान हिच्या संदर्भात हे वक्तव्य केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।